26 ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चित्रकथा स्पर्धा संपन्न झाली। याचं आयोजन बारटक्के फाउंडेशन आणि न्यूनेट मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात करण्यात आलं होतं। मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आरमाडा जीप गाडी महाराष्ट्र 05G 2013 आणि परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचं प्रदर्शन, आनंद चित्रकथांचं उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने KG ते 10वी महाविद्यालयापर्यंत राज्यातील, तालुक्यातील, जिल्हा, शहरातील शासकीय महापालिकांच्या शाळा, खाजगी शाळा आणि इतर शाळा तसंच कला महाविद्यालयातील तब्बल 25,000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंद चित्रकथा संपन्न झाली। चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळांमध्ये झाली। खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। तसंच शिक्षक, कला आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तर किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलं। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे महानगरपालिका येथे चित्रकला स्पर्धा, मला वाटतं ज्युनियर ते 10वी पर्यंत या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद खरं तर इथे लाभलेला आहे। 10,000 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये होता। मी सर्व चित्रकलामध्ये स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना शुभेच्छा देते। अशीच त्यांची वाटचाल कारकीर्द पुढे राहो आणि बारटक्के दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद। धर्मवीर ठाण्याच्या गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली। धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे धर्मवीर ठाण्याचं हे गीत साकारण्यात आलं असून या गीताचं अनावरण शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर, महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जात। सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानलं जातं। दिघे यांच्या कार्याची, याच विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं हे गीत तयार करण्यात आलं आहे। शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर ठाण्याचा या गीताची निर्मिती करण्यात आली आहे। दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आलाय। भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे। या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केलं आहे। गीतलेखन महादेव ढमणे यांनी केलं असून व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ लातूर येथे संगीत निर्मिती करण्यात आली आहे। या उपक्रमाला शिवसेनेचे सचिव संजीव मोरे यांचं विशेष सहकार्य लाभलं। धर्मवीर ठाण्याचं हे गीत लवकरच विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे, तसंच व्हिडिओ गीतांची देखील निर्मिती होणार आहे, असं सचिन दाणे यांनी सांगितलं।
दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेले हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बस प्रवासातील सोन्याच्या बांगड्या चोरीचा पर्दाफाश, 3 सराईत आरोपी जेरबंद. ठाण्यात बसमध्ये प्रवासादरम्यान महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या 3 सराईत आरोपींना गुन्हे शाखा घटक 1 न अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 20,53,000 रुपये किमतीच्या 130 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्या असून या कारवाईत ठाणे पोलीस आयुक्तालयातील 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 2:10 कल्पना शिरीष पाटणकर या लुईसवाडी बसस्टॉपवर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 कडून सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी आणि परिसरातील CCTV फुटेजची बारकाईनं तपासणी केली. त्यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून कपिल सुरेश तिंडंगे आणि पौर्णिमा सुरेश तिडंगे उर्फ कल्लू यांना 3 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दीपक वतन अभंगे याला 21 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात या आरोपींनी नौपाडा, ठाणेनगर आणि राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे एकूण 6 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं. या 6 गुन्ह्यांमधील चोरीच्या 130 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची किंमत एकूण 20,53,000 रुपये आहे. या आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट करत आहेत. क्लस्टर कंपनीला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं धडक मोर्चा. ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. खासगी कंपनी क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार देऊन लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या महासभेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील 3 हात नाका येथून क्लस्टर कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं हा धडक मोर्चा काढण्यात आला. मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार खाजगी कंपनीला देण्यात येणार असल्याचा आरोप करत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या महासभेचे अधिकार संपुष्टात येतील आणि लोकप्रतिनिधींचं अवमूल्यन होईल असा दावा आंदोलकांनी केला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान असून प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारल्याची माहिती असतानाही हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बऱ्याच गोष्टींवरती त्यांना सोडा या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय, गरीब अधिकारी त्यांना माहित पण नाही. एक महत्वाचा मुद्द्यातून लक्षात आलं की 50% मालकी हक्क नसतानाही तिथे लोक जातात. LOI दिला कोणाच्या अधिकारावर, तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय आहे, गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये. काय चाललंय समजतच नाही. जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात आणि तिथे लोक जातात ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना लाठीमार करताना, ते कोण फालतू गुंड आणले होते पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला. तो TDR विकलाही गेला. नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून, चांगला आवडतो आपल्या. आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं
पुढच्या आम्ही आज ना 10-15 उद्या दिवसात. आज ना उद्या जे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच. चला. मालकी हक्क द्या बस. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. शाळा दुरुस्ती, सुशोभीकरण आणि शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा नियोजनमधून 20% निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांचा लवकरच कायापालट होणार आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन सुरू करणाऱ्या अभिजित दिपकेंनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातील शाळांकडे वळवलाय. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारला देखील झुकावं लागलं होतं. शाळांच्या संदर्भात अभिजित दिपकेंनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात तसंच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणात असून अनेक शाळांमध्ये दुरावस्था आहे. अनेक शाळांची दुरुस्ती बाकी असून शाळांमध्ये असलेल्या गैरसोयींमुळे पालकवर्गाचा सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देण्याचा कल वाढला आहे. दिपके यांनी एकीकडे आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी, सुशोभीकरणासाठी तसंच या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दोन्ही यंत्रणांनी दिल्या आहेत. मुलांमध्ये शाळेप्रती ओढ निर्माण व्हावी यासाठी शाळा सुशोभीकरण सोबतच अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यापूर्वी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून केवळ 5% निधी दिला जात होता. आता मात्र शाळांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी 20% निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील शाळांचा संपूर्ण कायापालट होणार आहे.